तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे नवनाथ पारायण. नवनाथ पारायण आपल्याला जर श्रावण महिन्यामध्ये करायचे असतील तर नक्कीच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. श्रावण महिना हा पवित्र महिना असतो. या महिन्यामध्ये नवनाथ पारायण करायचे खूप जास्त पटीने आपल्याला फलप्राप्तीही मिळत असते, आपल्याला संरक्षण लाभत असते. आणि या पवित्र महिन्यामध्ये एकतरी नवनाथ पारायण नक्कीच करावे असं मी तुम्हाला सांगेल. कारण नवनाथ पारायण म्हणजेच काय, जे नाथ संप्रदाय असतात किंवा जे नाथ असतात ते आपले संरक्षण करत असतात. आणि आपलं जे काही आध्यात्मिक प्रगती असू द्या, आपले मुलं असू द्यात, आपला संसार असू द्यात, कुठलंही काही गोष्टी असू द्यात, त्यामध्ये संरक्षण करायचं काम जर असेल तर ते नवनाथांचं असतं. आपलं जर संरक्षण होत असतं तर आपण पुढे जात असतो. ज्या पद्धतीने आपली देशाची सुरक्षा करण्यासाठी आर्मी फौज असते, त्याच पद्धतीने नवनाथ हे आध्यात्मिक प्रगती, सांसारिक प्रगती, आपल्या मुलाबाळांना काही अडचणी येत असतील तर यासाठी नवनाथ पारायण अवश्य करावे. मुलांचे लग्न जमत नाही, मुलं चिडचिड करतात, मुलं ऐकत नाही, मुलं शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा मागे पडत आहेत, अशा गोष्टी तुमच्या घरात जर घडत असतील तर त्यांच्या संरक्षणासाठी आणि आपल्याला बऱ्याच काही अडचणी जर येत असतील, म्हणजे बघा आपण सेवा करतो, संकल्पयुक्त सेवा करून सुद्धा तुम्हाला जर वाटत आहे की पूर्ण होत नाही तर आपल्या कुठेतरी अडचणी असतात आणि त्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला संरक्षण मिळण्यासाठी नवनाथ पारायण आपण करायला पाहिजे. तर नवनाथ पारायण हे कोणते करावे, कोणत्या ग्रंथाचे करावे, तर सर्वप्रथम सांगेल नवनाथ ग्रंथ जो असतो, मोठा ग्रंथ हा 40 अध्यायांचा असतो आणि जो भक्तीचा म्हणजे असतो छोटा तो 9 अध्यायांचा असतो. तर कशा पद्धतीने कोणतं पारायण करावं, तुम्हाला शक्य होईल ते पारायण तुम्ही करू शकतात. मोठा ग्रंथ जो असतो 40 अध्यायांचा, त्या ग्रंथाचं एक पारायण हे 9 दिवसात एक होत असतं, लक्षात घ्या. 40 अध्यायी जो नवनाथ ग्रंथ असतो मोठा, त्याचं पारायण 9 दिवसांमध्ये एक पारायण होत असतं. आणि छोटा जो 9 अध्यायांचा ग्रंथ असतो त्याचे आपण 9 पारायण केल्याने मोठ्या ग्रंथाचं एक पारायण होतं, तेवढं पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असतं. आणि पठण कसे करावे, अध्याय किती करावे दररोज आपण ते बघू शकतो. नवनाथ भक्तीचा जो मोठा ग्रंथ आहे त्याचं आपण 7 दिवसीय, 9 दिवसीय, तसेच 3 दिवसीय अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो. किती अध्याय कसे वाचावे ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. पूजा मांडणी कशी करावी ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि नक्कीच या पद्धतीने पूजा मांडणी आपल्या घरात मांडून आपण नवनाथ पारायण करायचं आहे, तेव्हा आपल्याला फलप्राप्तीही मिळत असते. आता नवनाथ पारायण करत असताना तुम्हाला सांगेल नियम सर्वप्रथम काय असतात. कारण बरेच लोक काय होतं, नियम जे असतात ते नियम बघून घाबरून जातात आणि करत नाही. जर तुम्ही 40 अध्यायी नवनाथ पारायण करत आहेत तर त्याला गुरुचरित्राप्रमाणे पूजा मांडणी करून अध्याय ज्या दिवसाला जेवढे अध्याय दिलेले असतात तेवढे आपण पठण करून नियम वगैरे पाळून आपल्याला पारायण करायचे असतात. पण काही अडचणींसाठी दिंडोरीहून जर आपल्याला जर काही सेवा दिलेली असतात, बऱ्याच लोकांना बघा 18 पारायण दिलेले असतात, छोट्या 9 अध्यायांचं जे छोटा संक्षिप्त आपला नवनाथ भक्तिसार असतो, त्याचे जर तुम्हाला 18 पारायण किंवा 36 पारायण दिलेले असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. त्याला तुम्ही पूजा मांडणी वगैरे नाही केली, नियम वगैरे थोडे शिथिल त्या ग्रंथाला असतात, तसे करून तुम्ही ते पारायण करू शकतात. मात्र मोठा जो ग्रंथ असेल त्याला संपूर्ण नियम हे पाळावे लागतात गुरुचरित्राप्रमाणे. आणि कोणते नियम पाळायचे आहेत ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, जेव्हा पण आपण हे पारायण करणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. जेवढे दिवस आपलं पारायण चालेल तेवढे दिवस आपल्याला ब्रह्मचर्य पालन करायचं आहे. गादीवर झोपायचं नाही, उशी आणि गादीचा त्याग करायचा आहे, ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्राला करत असतो. कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे, कांदा लसूण खायचं नाही, जेवणामध्ये घ्यायचं नाही. त्यानंतर तुम्हाला सांगेल मांसाहार जो असतो ते वर्ज्य करायचं आहे, मांसाहार घ्यायचा नाही. मासिक पाळी आपली तारीख बघून महिलांनी हे करावं, कारण खंड पडू द्यायचा नाही पारायणमध्ये. आणि म्हणूनच आपला मासिक धर्म गेला असेल त्यानंतरच तुम्ही करा, किंवा येणार असेल तर करू नका त्या कालावधीमध्ये. उगाच आपण करायचं आणि खंड पडायचं असं करू नका, त्यापेक्षा नाही केलेलं बरं. आणि जर खंड पडला तर दुसऱ्याकडून आपल्याला ते पारायण पूर्ण करायचं असं थांबू नका असं मी अवश्य सांगेन. घरात आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे, 2 वेळा आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये. आणि अजून तुम्हाला सांगेल बघा, मन सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. पोथी जी आपण मांडणार आहोत त्या पोथीचं पावित्र्य जपणं खूप महत्त्वाचं असतं. आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला नवनाथांची आरती सुद्धा आपल्याला घ्यायची आहे, 2 वेळा. जे आपण जेवण आपल्यासाठी बनवणार असतो बिना कांदा लसूणचं, तो नैवेद्य आपल्याला पोथीला सुद्धा दाखवायचा आहे.
या पद्धतीने या गोष्टी करून आपण नवनाथांचं पारायण जे असतं ते करायचं आहे. एवढे नियम आपल्याला पाळायचे असतात. व परान्न घेऊ नये अजून, आणि वाईट साईड बोलायचं नाही. मन निर्मळ आणि स्वच्छ ठेवायचं आणि आपल्या नामस्मरणात आपण राहायचं. ठीक आहे, आपण मंत्र जप करत राहायचं, आपल्या नामस्मरणात आपल्याला राहायचं. या पद्धतीने हे नियम पाळायचे आहेत. तर हे पारायण जे असतात ते कधी सुरुवात करावी? सोमवारी आणि गुरुवारी सुरुवात केली तर अतिउत्तम, चांगलीच गोष्ट आहे. पण तुमचा मासिक धर्म किंवा सुतक किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, ह्या अडचणी असतात. या अडचणी असल्या कारणाने जर तुम्हाला सोमवार गुरुवार साध्य होत नसेल तर तुम्हाला सांगेल, मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं मन सांगत आहे त्या दिवशी सुरुवात करा, तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. जेव्हा पण आपण पूजेला बसत असतो तेव्हा पूजा मांडणी आपण मांडतो त्या ठिकाणी बाजूला एक आसन आपल्याला नवनाथ महाराजांना सुद्धा टाकायचं आहे. ज्या पद्धतीने गुरुचरित्राला टाकत असतो त्या पद्धतीने अशा ठिकाणी आपण पूजा मांडणी मांडावी. आपल्याला बसायला आसन आणि महाराजांना, नवनाथ महाराजांना सुद्धा आसन आपल्याला ठेवायचे, कारण महाराज सुद्धा अशी मान्यता आहे की ते वाचन आपण जे करत असतो ते ऐकायला येत असतात, म्हणून आपल्याला त्यांना सुद्धा आसन ठेवायचं आहे. आणि अजून सांगेल, भस्म जो असतो तो प्रिय असतो, म्हणून गोमूत्र आणि भस्म थोडं मिक्स करावं हातात. आणि जेव्हा पण आपण वाचनासाठी बसत असतो तेव्हा आपण आपल्या कपाळी, आपल्या गळ्याला, हातांना, दंडांना, पोटाला अशा पद्धतीने लावावं. हे का लावतात तर बघा, आपलं संरक्षण होत असतो. आपल्याला आळस, कंटाळा ह्या गोष्टी येतात. आपले जे षडरिपू असतात ते अडथळे आणत असतात, कुणाला बराच त्रास होतो हे पारायण करत असताना. त्यामुळे ह्या गोष्टी आपण केल्याने आपलं संरक्षण त्या तिथे होत असतं, आणि म्हणून आपण लावायचं आहे. आसन आपण टाकावं आणि आपण जी अध्याय असतो किंवा पूजा असते त्याला सुरुवात करा. तर सर्वप्रथम आपण पूजा मांडणीमध्ये बघणार आहोत. जी पूजा मांडणी आपण आपल्या घरामध्ये करणार आहोत, तर पूजा मांडणी करत असताना आपल्याला वाचन करत असताना आपलं मुख जे असतं ते पूर्व आणि पश्चिम या दिशांना येतील ही काळजी आपण घ्यायची आहे. आपलं मुख हे दक्षिणेला येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. नंतर चौरंग मांडा, त्याच सर्वोसारी आपल्याला रांगोळी काढायची आहे. जे वर्ष असतं ते लाल किंवा पिवळं आपण तिथे टाकू शकतो. आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. संकल्पामध्ये तुमचं नाव, गोत्र, तुमची जर एखादी इच्छा असेल ती इच्छा आपण बोलायची आहे आणि संकल्प करायचा आहे. नाथ महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही किती दिवसीय पारायण करत आहेत, तर तुम्ही 3 दिवसीय करत आहेत. म्हणजे 3 पद्धतीने आपण करू शकतो, 9 दिवसीय, 7 दिवसीय आणि 3 दिवसीय. तर तुम्ही जे करणार आहे ते तिथे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही जर 9 अध्यायांचं जर छोटं संक्षिप्त नवनाथ करत आहे तर ते सुद्धा तुम्ही तिथे सांगायचं आहे की 9 पारायण मी करत आहे असं. या पद्धतीने संकल्प करावा आणि आपल्याला जी पूजा असते ती मांडायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला तिथे तेलाचा अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे. आणि जेव्हा आपण पूजा करत असतो, वाचन करत असतो, तेव्हा तुपाचं निरंजन आपण दररोज तिथे लावायचं आहे. पण जी अखंड दीप असतो तो तेलाचा आपण तिथे तेवत ठेवायचा आहे. आता पूजा मांडणी करत असताना आपल्याला नाथ महाराजांचा तुमच्या घरी फोटो असेल तर तो फोटो आपण ठेवावा. नसेल तर स्वामींचा फोटो असेल, महाराजांचा फोटो ठेवू शकतात. दत्त महाराजांचा फोटो असेल तो सुद्धा ठेवू शकतात. आपल्या फोटोच्या डाव्या बाजूला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला कळस स्थापना करायची आहे. कलश स्थापना करत असताना कळसामध्ये बघा खाली गहूचे दाणे थोडे टाका, कलश ठेवायचा. कलशाच्या पुढच्या बाजूला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. कलशामध्ये पाणी, एक सुपारी, एक नाणं, हळदी कुंकू, एक फूल टाकावं आणि 5 नागवेलीची पानं ठेवून आपल्याला तिथे श्रीफळ ठेवायचं आहे. या पद्धतीने कलश स्थापना करायची. हे सगळं काही करत असताना आपण नाथ महाराजांचा मंत्र किंवा बघा शाबरी मंत्र जर तुम्हाला येत असेल तर तो जप करावा, किंवा नाथ महाराजांचं नाहीच काही जमलं तर तुम्हाला दत्त महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा साधा आणि सोपा जप केला तरीसुद्धा चालेल. आणि ही पूजा मांडणी करायची आहे. ही पूजा मांडणी करत असताना कलश स्थापना झाल्यानंतर आपल्याला गणेश स्थापना करायची. गणपती बाप्पा आपले देवघरातले असतील ते तुम्ही घेऊ शकतात, किंवा मग एक सुपारी स्वरूपात आपण गणपती बाप्पांची तिथे स्थापना करावी. ओम गण गणपते नमः हा साधा मंत्र म्हणून गणपती बाप्पांचा अभिषेक करावा, तिथे विराजमान करावं. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा आपण वाहू शकतात. एक फूल आपण वाहायचं आहे. आणि नंतर तुम्हाला सांगेल, जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीचा सुद्धा आपण अभिषेक करावा. पुरुष सुक्त म्हणून आपण अभिषेक करावा आणि तिथे आपण ठेवू शकतो.
फोटो किंवा मूर्ती असेल तर ते पण ठेवा, किंवा मग बघा मूर्तीचा अभिषेक करून ठेवायचा आहे. फोटो हा स्वच्छ आपण पुसून त्या ठिकाणी ठेवू शकतो. त्यानंतर बघा 9 ज्या असतात त्या रास आपल्याला तांदूळाच्या रास बनवायच्या आहेत. आता ह्या रास का बनवायच्या आहेत तर नवनाथ पारायण म्हटलं तर नाथ महाराज जे असतात ते 9 असतात आणि ते नाथ महाराजांचं आपल्याला तिथे आसन म्हणून आपल्याला तांदूळ ठेवायचे. ते तांदूळ ठेवल्यानंतर आपल्याला 9 सुपाऱ्या लागणार आहेत. तर त्या 9 सुपाऱ्या नाथ महाराजांच्या स्वरूप आपल्याला तिथे मांडणी करायची असते. तर पहिली सुपारी घेऊन आपण अभिषेक करायचा आहे. पहिली सुपारी घेतल्यानंतर जसंच पहिला नवनाथ महाराजांचा जो मंत्र आहे ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, या मंत्र जप करून एक सुपारीचा आपण पाण्याने अभिषेक करावा. 11 वेळा हा मंत्र म्हणून अभिषेक करावा. ती सुपारी स्वच्छ पुसून पहिल्या जी आपण तांदळाची रास केलेली आहे त्यावरती ठेवायची आहे. नंतर दुसरा मंत्र जो असेल बघा ओम चैतन्य रेवणनाथाय नमः, या पद्धतीने आपण सगळे जे 9 मंत्र तुम्हाला मी स्क्रीनवर देणार आहे तर हे 9 मंत्र एक मंत्र आपल्याला 11 वेळा पाण्याने अभिषेक करून सुपारीचा त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. प्रत्येक राशीवरती 9 नाथांचे 9 सुपाऱ्या या पद्धतीने आपण मांडायच्या आहेत. त्यानंतर त्यांना आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे. नवनाथांना भस्म लावण्यात येतं म्हणून तुम्हाला सांगेल भस्म हे त्यांना लावायचं आहे आणि तुळशीपत्र आपण वाहायचं आहे. तसंच तुम्हाला सांगेल बघा पोथी जी असते ती सुद्धा आपल्याला पुढे ठेवायची असते. या पद्धतीने आसनस्थ केल्यानंतर त्यांना आपण फुलं जे काही तुमच्याकडे असतील ते फुलं असतील ते आपण अर्पण करू शकतो. हार असेल तर हार आपण फोटो असेल महाराजांचा किंवा नवनाथ महाराजांचा फोटो असेल त्या ठिकाणी आपण अर्पण करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला बघा जी पोथी असेल पोथीसुद्धा आपल्याला त्या पाटाच्या पुढे आपल्याला अजून एक पाट ठेवायचा आहे, किंवा तुमचा जर पाट किंवा चौरंग मोठा असेल तर त्या ठिकाणी जर मावत असेल तर त्याच पाटावरती तुम्ही पोथी ठेवू शकता. अगदी छोटी पोथी जी असते जे संक्षिप्त नवनाथ असतं त्याची पोथी माहून जात असते त्या पाटावरती, तर तिथे तुम्ही ठेवू शकतात. मोठा ग्रंथ जो असतो 40 अध्यायी ती पोथी मानणार नाही, ती खूप मोठी आहे म्हणून त्याला दुसरा पाट आपण पुढे फ्रंटला ठेवावा ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे इथे फोटोमध्ये. आणि तिथे आपण मोठा जो ग्रंथ असतो तो तिथे ठेवायचा आहे. तो ठेवत असताना एक आपण वर्ष घ्यायचं आहे. वर्षामध्ये झाकून तो ग्रंथ ठेवायचा असतो नेहमी. फक्त आपण वाचन वगैरे करतो पूजा करतो तेव्हा आपल्याला पूजा करण्यासाठी ग्रंथ आपल्याला उघडवायचा असतो. या ठिकाणी ग्रंथ ठेवून आपण बघा ग्रंथाची पूजा करायची आहे. ग्रंथाला फूल वगैरे आपण अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर बघा आपण नैवेद्य असेल तर नैवेद्य जर बनवलेला असेल तो अर्पण करावा. सकाळी रोज पूजा करत असताना अगदी खडी साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य आपण दाखवला तरीसुद्धा चालेल. जे आपल्या घरात असेल किंवा फळ असेल तर फळ तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकतात. नंतर आपण जेव्हा जेवणाचा नैवेद्य बनवत असतो तर जेवणाचा ताट जो असेल तो नैवेद्य आपण नंतर दाखवू शकतो. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. नैवेद्य वगैरे दाखवून किंवा मग आपण पूजा केली सकाळी त्याच्या आधी वाचनाच्या आधी किंवा नंतर आपण आरती करू शकतो. आणि तुम्हाला अजून सांगेल की वाचन जे असतं ते 12 ते 12:30 वाचन करायचं नाही. दिवसभरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही वाचन करू शकतात. वेळ हा एकच ठेवायचा प्रयत्न करा वाचनाचा. दुपारी 12 ते 12:30 वाचन हे तुम्हाला बंद ठेवायचं आहे. आता 9 दिवसाचं जर तुम्ही पारायण करत असता आणि मी स्क्रीनवर तुम्हाला दिलेले आहेत या पद्धतीने तुम्ही वाचन करू शकतात. आता बघा आपण जे पारायण करत असतो त्याचं उद्यापनसुद्धा आपल्याला करायचं असतं. ते कशा पद्धतीने करावं ते आपण बघूया. हे पारायण करत असताना दररोज रात्री एक नियम पाळायचा, तो म्हणजेच काय तर शाबरी कवच आपल्याला पठण करायचे आहे. दिवसभरामध्ये आपल्याकडून काही चुका झाल्या असेल, वाचनामध्ये काही चूक झाली असेल, त्याला माफी मिळण्यासाठी आपल्याला शाबरी कवच हे दररोज रात्री वाचन करायचे असते. करत असताना तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे किती दिवस कोणते कसे अध्याय वाचन करावे. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय तर उद्यापन. आणि उद्यापनाचा बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असतो की उद्यापन जे असतं ते कशा पद्धतीने करावं. तर बघा उद्यापन करत असताना शेवटचा जो दिवस असतो 9वा दिवस तुमचा शेवटचा राहील. 9 दिवसीय पारायण तुम्ही करत असणार तर किंवा 7 दिवसीय करत असणार तर 7व्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर त्याच दिवशी उद्यापन करा. 9व्या दिवशी पूर्ण वाचन झाल्यानंतर त्या दिवशी उद्यापन करा. नाही शक्य झालं की माझ्याकडून वाचन आणि उद्यापन एक दिवशी होणारच नाही
तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 10व्या दिवशी उद्यापन केलं तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आता उद्यापन करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपल्याला जर 9 मुलं जर मिळाले तर 9 मुलांना आपण जेवायला सांगायचं आहे. आणि मुलांना जेवण सांगण्यासाठी 9च मुलं असावेत का? जर मिळाले तर अतिउत्तम, नाही मिळाले तर जेवढे मुलं तुम्हाला मिळतील 1, 2, 3 जेवढे पण असतील, एक जरी मुलगा मिळाला तरीसुद्धा चालेल. आणि नाहीसुद्धा मिळाले तर मनात शंका घेऊ नका. शेवटी बघा, परमात्म्याला आपल्या हातून सेवा करून घ्यायची असेल त्या गोष्टीला खूप महत्त्व द्या. उद्यापनाला आपण पूर्ण प्रयत्न करायचा आहे की आपल्याला मुलं भेटावेत आणि जर नाही मिळाले तर मन नाराज करू नका. तर या पद्धतीने मुलांना बोलून तुम्ही जेवण जे बनवणार आहेत उद्यापनासाठी ते जेवण त्यांना आपण खाऊ घालायचं आहे आणि या स्वरूपात करा. जर मुलं मिळालेच नाही तर बघा, अन्नदान हे श्रेष्ठ दान असतं. अन्नदान करा, गरिबांना दान करा, मंदिरात दान करा. या पद्धतीने तुम्ही दान स्वरूपात करू शकतात. काही मनात शंका घेऊ नका. आता जे नैवेद्याचं जेवण असतं ते कोणतं बनवावं असं बऱ्याच लोकांना प्रश्न आहे. बघा, ग्रंथ आपल्याकडे आहे, त्या ग्रंथामध्ये जेवणाचे पदार्थ दिलेले असतात. कुठलीही तुम्ही भाजी, घेवड्याची भाजी वगैरे असते ती तुम्ही बनवू शकतात. खिचडी असते, पिवळी खिचडी, उडदाच्या डाळीचे वडे असतात. या पद्धतीने तिथे वस्तू दिलेल्या आहेत. खीर असते, खीर आपण बनवू शकतो. तर या वस्तू ज्या असतात त्या आपण बनवू शकतो. फक्त कांदा लसूण विरहित आपल्याला वस्तू बनवायच्या असतात. चपाती, भाजी, डाळ, भात या बनवू शकतो आपण. कुठलेही पदार्थ बनवा, फक्त कांदा लसूण त्यामध्ये टाकायचा नाही. आणि हा नैवेद्य आपण देवांना आधी दाखवायचा असतो आणि मुलांना खाऊ घालायचा असतो. आता नैवेद्य दाखवत असताना सर्वप्रथम देवांना नैवेद्य दाखवू, पण त्यामध्ये नैवेद्य किती असावेत तर 5 नैवेद्याचे ताट आपल्याला काढायचे आहेत. आता 5 नैवेद्य कोणाकोणाचे असतात तर एक नाथ महाराजांचा असतो, एक दत्त महाराजांचा असतो, एक आपल्या घरातील देव जे असतात संपूर्ण त्या देवांचा असतो, देव्हाऱ्याचा, एक आपल्या कुलदेवीचा असतो आणि शेवटचा नैवेद्य जो असतो तो गाईचा असतो. हे 5 नैवेद्य आपल्याला काढायचे असतात. 5 नैवेद्यांमध्ये गाईचा जो नैवेद्य असतो तो गाईला द्यायचा आहे. बाकी 4 नैवेद्य जे असतात ते आपल्या घरातील सगळे जे आपण असू त्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. नैवेद्य दाखवत असताना थोडा थोडा ठेवा, जेणेकरून तो प्रसाद आपल्याकडून संपायला पाहिजे, तो व्यर्थ जायला नको, याची काळजी आपण घ्यायची आहे. या पद्धतीने नैवेद्य आपण दाखवायचा आहे. ज्या दिवशी आपलं पारायण असेल त्या दिवशी आपल्याला जी पूजा मांडणी असते ती उचलायची असते. आता पूजा मांडणी जी आपण केलेली असते ती उचलायची असते. त्यावरचं सामान काय करावं किंवा कोणत्या पद्धतीने आपण काय करावं, तर आता जेवण वगैरे झालं, नैवेद्य वगैरे दाखवून झाला तर जो पूजेचा पाट असतो तो आपल्याला ठेवलेला असतो. त्या ठिकाणी आपल्याला नमस्कार करायचे. नाथ महाराजांना आपल्याला तिथे सांगायचे की महाराज, माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा, माझी चूक असेल ती तुम्ही स्वीकारा आणि जी काही माझी सेवा आहे ती तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे. तुम्ही जर एखाद्या कामासाठी करणार आहात तर ते काम तिथेच सांगायचं आहे की या कामासाठी मी ही सेवा केली आहे, ती तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे. या पद्धतीने सांगावं. आणि जो पूजेचा पाठ असतो तो आपण आपल्या घरातील उत्तर दिशा असते त्या साईडला थोडा सरकवायचा आहे, परत त्याच जागेवरती ठेवायचा आहे. या पद्धतीने करा. आता त्यावरती जे सामान ठेवलेलं असतं ते आपण काय करावं तर सर्वप्रथम महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल ते आपल्या देवघरामध्ये जिथे आपण ठेवतो तिथे ठेवा. मग जो दिवा असेल, अखंड दिवा, तो चालू द्या. जेवढं तेल असेल तेवढं जळू द्या. वात असेल ती निर्माल्यात टाका. कलश असेल, कलशातलं पाणी रोपट्यांना टाका. सुपारी आणि नाणं असेल दुसऱ्या पूजेसाठी चालेल. जो नारळ असेल तो गोडाचा प्रसाद म्हणून आपल्या घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि जे पाणी असेल ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि ते नंतर आपण झाडांना टाकायचं. या पद्धतीने करा. आणि बघा, तुम्हाला सांगेल, जे आपण हे पारायण करणार आहोत नवनाथ पारायण, यामध्ये अजून एक नियम आहे, तो मला सांगायचं विसरली मी मगाशी. तर जेव्हा आपण नवनाथ पारायण करत असतो तेव्हा आपल्या गुरूंची सेवा जी असते, म्हणजे गुरुचरित्र पारायण असू द्या किंवा कुठलीही सेवा असू द्या, दत्त महाराजांची संकल्पयुक्त सेवा सोबत करायच्या नाहीत. दत्त महाराजांची म्हणजे गुरुचरित्र म्हणजे जास्त करून तर गुरुचरित्र आणि नवनाथ पारायण हे कधीही सोबत करायचे नाही. एका घरामध्ये दोघी सेवा चालू करायच्या नाहीत. कारण गुरु जे आहेत आपले दत्त महाराज आणि नवनाथ महाराज हे शिष्य आहेत, तर त्यांची सेवा सोबत केली जात नाही. एकतर नवनाथ पारायण करा किंवा मग गुरुचरित्र करा. जर सुतक, विटाळ, विधी काहीही आलं तर पारायणाला खंड पडू देऊ नका, कारण या पारायणाला सुद्धा गुरुचरित्रासारखे नियम लागू होतात. त्या पद्धतीने करा. माणसांनी सोहळं परिधान करावं. वाचन करत असताना, वाचनाला बसण्यापूर्वी तुम्ही सकाळी वाचन करा किंवा संध्याकाळी करा, मात्र आंघोळ करावी, चांगले स्वच्छ असे
कपडे परिधान करावे, ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्राला करत असतो त्या पद्धतीने महिलांनी सुद्धा त्या पद्धतीने कपडे परिधान करावे. केस जे असतात ते मोकळे ठेवायचे आहेत. महिला असतात वेणी घालायची नाही आणि केससुद्धा क्लचर वगैरे लावतो तर ते सुद्धा लावायचं नाही, मोकळे केस ठेवायचे. जेव्हा आपण वाचन करत असतो तेव्हा आपण बघा साडी नेसली तर पेटीकोट परिधान करणार असतो तर पेटीकोटला गाठ जी असते ती गाठ मारायची नाही. जेव्हा आपण वाचनाला बसतो तेव्हा सोडून घ्यायची, परत वाचन झाल्यानंतर आपण गाठ मारून घ्यायची. किंवा मग विलॅस्टिकची जर एक पॅन्ट किंवा तुम्ही जर ड्रेस घालणार असणार तर चालेल, काही हरकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, ड्रेस परिधान करू शकतात. फक्त एवढं सांगेल, आपल्या शरीरावर गाठ कुठलीही नसेल, ती केसांची असो किंवा कुठली असो कपड्यांची, ती आपण परिधान करू नका. कुर्ता पैजामा पुरुषसुद्धा परिधान करत असतील तर गाठ जी असते ती आठवणीने या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर या पद्धतीने नवनाथ पारायण जे असतं ते करायचे. ते संपूर्ण नियम मुद्दे आपण सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा. मार्गदर्शन करायचा संपूर्ण प्रयत्न इथे मी करेल. चला मग, सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते, नाथ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.